नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आज बिग बॉसचा 28वा एपिसोड, भाऊचा धक्का, रविवारचा दिवस. महाराष्ट्रातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा रितेश देशमुख यांनी या एपिसोडमध्ये खरंच पूर्ण केलेल्या आहेत. जे कलाकार, जे पार्टिसिपेंट जे आहेत ते चुकीचं वागले, त्यांच्या विरुद्ध बोलणं, त्यांना त्यांची लायकी दाखवून देणं, जागा दाखवून देणं, हे उत्तमरित्या त्यांनी कव्हर केलेलं आहे. पहिल्यांदा टार्गेटवर असलेली, हिट लिस्टवर असलेली मोस्ट वॉन्टेड जान्हवी किल्लेकर हिला धरलं जातं. जान्हवीच्या बद्दल सांगितलं जातं की महाराष्ट्रानं तुम्हाला सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट ठरवलेला आहे. ही तुमची लायकी आणि तुमचं जे आहे ना ओव्हर ऍक्टिंग किंवा ओव्हर हा शब्द तुम्ही वापरता तर ते तुम्ही आहात. तुमचा उन्माद ओव्हर आहे, राग ओव्हर आहे, तुमची हाणामारी ओव्हर आहे. या सगळ्याच गोष्टी तुमच्या ओव्हर आहेत. बाकीच्यांनी सांभाळायचा प्रयत्न केला परंतु तुम्हाला त्याचं भान नाहीये. तुम्ही अक्षरशः सुटलेला आहात. तुम्ही कसंही वागत आहात. यामध्ये आणखीन एक तुम्हाला भर पडली की म्हणजे जेव्हा अरबाजनं निक्कीला कॅप्टन्सी दिली तेव्हा तुमचा तळतळाट झाला. तुम्हाला समजत नव्हतं की नक्की करावं तरी काय, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पॅडींना बोललेल्या किंवा आधीच्या वर्षा उसगावकर यांच्या बोललेल्या या सगळ्या भाऊच्या धक्क्यावर येणार. त्यामुळे तुम्ही पॅडी भाऊंची माफी मागितली. ती पण माफी ही पूर्णपणे खोटी होती आम्हाला असं दिसतंय. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही वाईट वागल्यानंतर चांगलं वागायचा प्रयत्न करता ही सगळी नाटकी आहेत. रितेश देशमुख पॅडी कांबळेंचं कौतुक करतात. ते म्हणतात की तुम्ही मोठेपणा दाखवला, तुम्ही हा जो पूर्ण इश्यू झालेला होता हा व्यवस्थितपणे हँडल केला. परंतु जान्हवी तुम्ही मोठा कलाकार, छोटा कलाकार असं ठरवता, त्यानंतर लहान मोठा वयानं हे पण बघत नाही. दुसऱ्याच्या करिअरवर बोलता. तुम्ही आर्याला बोलता बाहेर पडून तर बघ तुझं करिअर कसं होतंय वगैरे, यावर बोलता. तुमचं काय आहे, तुम्ही किती काय केलेलं आहे आजपर्यंत हे रितेश देशमुख बोलून दाखवतात. म्हणजे तुमची लायकी काय हे तुम्ही पहिल्यांदा बघा. पॅडी यांनी 25 ते 30 पिक्चर केलेले आहेत, अनेक सिरियल्स केलेले आहेत, नाटकाचे प्रयोग केलेले आहेत आणि तुम्ही अशा माणसाबद्दल बोलताय म्हणजे हे पूर्णपणे चुकीचंच आहे. हे तुमचं थांबलेलंच नाहीये, कारण हा तुमचा सगळा जो आहे हा पूर्णपणे खोटारडेपणा आहे. रितेश देशमुख उत्तम बोलतात. इथं जे आलेले कलाकार आहेत हे आयुष्यभर जे काही कमवलेलं आहे ते इथं घालवायला आलेले नाहीयेत आणि तुम्ही त्यांच्या विरोधात हे असं बोलता. तुमच्याकडे स्वतः तुम्ही बघणं गरजेचं आहे. तुमच्या या रागावर तुम्ही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. कारण जान्हवी तू हे काहीच करत नाहीयेस, हे तुझं आहे. त्यानंतर निक्की कॅप्टन झाली, तुझा जळफळाट झाला. आर्या एक स्टँड घेणार असती की मी निक्की माझ्याशी असं वागली, माझ्या टीमशी असं वागली तर मी तिच्या विरोधात वागणार. जे तिचं चूक बरोबर हे आम्हाला काय आता म्हणणं नाही. खरं निक्कीचा आणि आर्याचा वाद होता, त्यात तुम्ही का पडला? तिची चादर घेऊन तुम्ही का फेकली आणि वर म्हणता मी फाडून टाकीन, फोडून टाकीन. तुम्ही कोण आला हे असल्या करणाऱ्या? मी पाय पुसीन ह्याला, हे तुमच्या घरात चालणार आहे का? हे तुम्ही तुमच्या घरात सुद्धा असंच करता का? आणि हे सगळं झाल्यावर आर्या व्यवस्थित खेळली, आर्या शांतपणे खेळली. तुम्ही तिच्या अंगावर धावून गेला, तिला दादागिरी करायला लागला, तिचा गळा अगदी अक्षरशः पकडला. या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर तुम्हीच कॅमेऱ्यावर येऊन म्हणता की आर्याला मेंटल हॉस्पिटलला दाखवायची गरज आहे, हिला खरंच शिक्षणाची गरज आहे वगैरे असं तुम्ही बोलता. तुम्ही शिकवणाऱ्या कोण? तुम्ही दुसऱ्याला मेंटल आणि हे करणाऱ्या कोण? ट्रीटमेंट द्यायची गरज आहे असं म्हणणाऱ्या कोण? असे बरेच प्रश्न रितेश देशमुख विचारतात. आणि ही जी गरज आहे ट्रीटमेंटची गरज ही तुम्हाला आहे, बाकी कोणाला नाही. यावर एक प्रश्न लोकांना पडलेला आहे की तुम्ही कलाकार म्हणून तर बाद आहातच, एक यातले प्रतिस्पर्धी म्हणून तर बाद आहातच, माणूस म्हणून पण तुम्ही बादच आहात असं रितेश देशमुख एक टोमणा मारतात. हा योग्यच आहे, कारण प्रत्येक माणसाचं खरं रूप या बिग बॉसमध्ये आतापर्यंत 15-20 दिवसात तरी दिसलेलं आहे. हे जे बाकीचे कलाकार बसलेले आहेत त्यांच्याबरोबर बसून तुम्ही डिझर्व करत नाही. चला तुम्हाला मी तुमची जागा दाखवतो, तुम्ही गार्डन एरियात या म्हणून एक त्यांना जेल बनवलेलं आहे, त्या जेलमध्ये बसवतात. निक्की ताई कुलूप वगैरे उघडतात, त्यांना बसवून देतात आणि मग बाहेर यांचं सिंपती देण्याचा सीन चालू होतो. अरबाज निक्की वगैरे सगळं सिंपती देतात, नाही होईल नीट, असं होईल तसं होईल. त्यावर रितेश देशमुख म्हणतात की ज्यावेळी ती चुकत होती त्यावेळी तुम्ही तिला सांगितलं नाही आणि आता दाखवून तुम्ही कशाला मोठेपणा घ्यायला लागलाय वगैरे. अरबाज निक्कीचं बोलणं चालू असतं. अरबाज निक्की म्हणतात की अरबाज सांगतो निक्कीला की तू बोलून घाण कशाला होतेस, तुला जे करायचंय ते कर, परंतु बोलून घाण होऊ नकोस. हे बरोबर आहे अरबाजचं म्हणणं
की सगळ्यांना समोर दिसतं आणि त्याचाच बरोबर फॉलो निक्की जान्हवी करते. त्यामुळे आपल्या ग्रुपमध्ये ही फूट व्हायला लागली आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं दिसतंय. जो प्रश्न येतो तो मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा रितेश देशमुख यांचं होस्टिंग चालू असतं, यावेळी जान्हवी, निक्की, अरबाज हे मागं पुटपुटत असतात, मध्ये मध्ये बोलत असतात, एक्सप्रेशन देत असतात, वगैरे असं जे काही एक्सप्रेशन देत असतात ते दाखवतात रितेश देशमुख करून. आणि तुम्ही स्वतःला समजणारे कोण हा प्रश्न येतोच. आता नंबर आहे निक्की ताईंचा. निक्की ताई आणि पॅडी यांचं थोडं वाजलेलं असतं फळांच्या याच्यावरनं आणि त्यामध्ये तुम्हाला मी भीक दिली वगैरे असे अतिशय गलिच्छ शब्द हे निक्कीनं वापरलेले असतात. रितेश देशमुख म्हणतात, तुम्हालाच कॅप्टन्सी भीक म्हणून मिळालेली आहे आणि तुम्ही दुसऱ्याला भिकारी काय समजता आणि दुसऱ्याला भीक तुम्ही नक्की कसली द्यायला लागलाय. की पॅडींना जोकर सुद्धा म्हणलेली असते. तर ते म्हणले, तुम्ही निक्की तू जोकर कुठल्या अँगलनं म्हणलीस, तुला काय वाटतं? तर निक्कीला काही बोलता येत नाही. पॅडीश्वर सांगतात, स्पष्टीकरण पूर्णपणे देतात. ते म्हणतात की मी एक जोकर म्हणून हसणारा वगैरे असा इमेज असते आपल्याकडं, जो सगळ्यांना हसवतो, सगळ्यांशी मजा करतो, खेळतो वगैरे सगळं जे आहे. तर मी अशा प्रकारचं कुठलंही कृत्य इथं आल्यावर केलेलं नाहीये की जेणेकरून यांनी मला जोकर म्हणावं. खरं उपरोधिक यानं म्हणलेलं आहे मला जोकर आणि हे काय मला पटलेलं नाही, हे मला मान्य नाही. बरोबर. तर ही चेष्टा केलेली आहे पॅडींची. यावर रितेश देशमुख उत्तम असं स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात की सर्कशीमध्ये सिंहाला आणि यांना जशा ज्या त्या खेळाला जशा टाळ्या मिळतात ते घाबरलेले असतात लोक सिंह आणि हे सगळे प्राणी बघून. तर त्यांच्या बरोबर नंतर जोकर येतो आणि जोकर जे आहे हे सगळं जे भीतीदायक वातावरण असतं ते सगळं घालवतो, सगळ्यांना हसवतो आणि त्याच्यापेक्षा जास्त टाळ्या किंवा त्याच्या बरोबरच्याच टाळ्या सिंहांच्या ज्या जो कार्यक्रम झालेला असतो त्याच्याबरोबरच्याच टाळ्या या जोकरला मिळत असतात. त्याचबरोबर पत्ते जे असतात, पत्त्यांमध्ये आपण जे खेळतो त्यामध्ये एक्क्यापेक्षा काही गेममध्ये जोकरला सुद्धा जास्त महत्व असतं आणि जोकर महत्वाचा खेळ हा खेळतो. तर यामध्ये सुद्धा असंच आहे. हे असे कलाकार हे महत्वाचा खेळ खेळत आहेत आणि तुमच्या कधी पुढे निघून जातील हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. निक्की तुम्ही बाकी कुणालाच घाबरत नाही, कॅप्टनला घाबरत नाही, बिग बॉसला घाबरत नाही, मला घाबरत नाही. निदान प्रेक्षकांना तरी घाबरा, ते नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. एपिसोड तुम्ही मागचा आठवडा बघितला असेलच. निक्की गाजवलेला आहेच तसा, कारण हेच चर्चे झालेले आहेत आणि चर्चेतल्या लोकांवरच रितेश देशमुख बोलत असतात. आता आर्या आणि वर्षा उसगावकर यांचं जेव्हा डिस्कशन चालू असतं तेव्हा जान्हवी बघते आणि त्याची जाऊन पिन ती निक्कीला मारलेली असते की बघ तुझ्याबद्दल वगैरे काहीतरी बोलत आहेत. तर ही निक्की तणतडून जाते आणि वर्षा उसगावकर यांना बोलते, तुम्ही सांगणाऱ्या कोण, तुम्ही असं तसं वगैरे येते. तिला काहीच माहिती नसतं की नक्की झालेलं काय असतं. वर्षा उसगावकर हे चांगल्या रीतीनं आर्याला सांगत असतात, परंतु हिनं काहीतरी वेगळंच ऐकलेलं असतं जान्हवीकडनं. म्हणून हलक्या कानाची ही उपाधी निक्कीला दिली जाते. बरोबर आहे, निक्की हलक्या कानाचे आहात तुम्ही आणि तुम्ही चावीचा माकड आहात. तुम्हाला लोक ट्रिगर करतात, तुम्ही लगेच त्याप्रमाणे टप 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 चालता. हे अगदी ऍक्शन करून रितेश देशमुख यांनी दाखवलं. लोक तुम्हाला पळवत आहेत आणि तुम्ही या घराची तुम्हाला क्वीन आहात असं वाटत आहे आणि तुमचे जे आहेत ते गुलाम म्हणजे अरबाज 2 म्हणजे तर तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. म्हणजे वैभव आला, त्यानंतर तुमची सावली जान्हवी आणि तो टमटम म्हणजे छोटा गुडारी. हे असे तुमचे सगळे गुलाम आहेत आणि तुम्ही त्यांच्या राणी आहात. हे असेच तुमच्या मागं वागत असतात. मुद्दा येतो निक्की वर्सेस अंकिताचा. निक्की अंकिताला म्हणलेली असते की तुला इथं काम नाही म्हणून तू आली आहेस का? तर रितेश देशमुख याच्यावर म्हणतात, तुम्ही दुसऱ्याला काम नाहीये हे नाहीये, तुम्ही कसं ठरवता? इथे तर सगळ्यांनाच काम आहे, परंतु इथे एक फेम मिळतं, इथे एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म आहे म्हणून सगळेजण इथं आलेले आहेत आणि तुम्ही हे असं निक्की बोलू शकत नाही वगैरे असं हे त्यांचं ते चालू असतं. परत तुम्ही बेशिस्तचा कळस गाठलेला आहे, मराठी बिग बॉस आहे, इथं चालणार नाही, असं नाही तसं नाही. तुम्ही जेवणाच्या ताटाला लात मारली, त्यानंतर परत तुम्ही उचललं नाही, चुकून लागलं असतं तर ठीक आहे, खरं तुम्ही मुद्दामून केलं. जे निक्कीनं ताट उडवलेलं असतं त्यावर बोलतात की आपण नैवेद्य दाखवतो, त्यानंतर जेवणाचं वगैरे सगळं सांगितलं जातं. ही मराठी संस्कृती आहे, मराठीचं असं आहे, मराठी बिग बॉस मध्ये असं चालणार नाही वगैरे. तर मला एक समजत नाही, मग हे दुसऱ्या बिग बॉस मध्ये चालेल का? हिंदी बिग बॉस मध्ये, तामिळ बिग बॉस मध्ये जे काही आहे ते चालेल का? तुम्हाला नक्की दाखवायचं काय आहे? तुम्ही भारतीय संस्कृती म्हणा ना. तुम्ही असं डिफरन्शिएट का करायला लागलाय? वेगवेगळे पण का दाखवायला लागलाय? मराठी संस्कृती, भारतीय संस्कृती वगैरे मला हे समजतच नाहीये. तुम्हाला काय नक्की म्हणायचं तरी काय आहे?
हे याचा अर्थ असाच होतो, हे इथं आहे असं इथं चालणार नाही. म्हणजे बाकी हिंदीमध्ये चालतं का असं? हिंदीमध्ये पण नाही चालत. वेळोवेळी सलमान खाननं जे आहे ते बोललेलं आहे. ह्याच्यावर निक्कीनं जेव्हा परवा उडवलं ना, या संदर्भात रील आलेले होते, बऱ्याच गोष्टी व्हिडिओ पण आलेल्या होत्या, की सलमान खान सुद्धा जेवणाच्या ह्याच्याबद्दल कसं, जेवणाबद्दल जर कोण अपमान केला असेल तर कसा बोललेला आहे. तर कृपया करून हे असं बोलू नका, की हे पूर्ण भारतीय संस्कृतीत चालत नाही असं म्हणा. हरवलेला सदस्य म्हणून अभिजित सावंत यांचं कौतुक केलं जातं, कारण तुम्ही हरवलेलेच आहात. तुम्ही धड इकडचे नाहीत, धड तिकडचे नाहीत. तुम्हाला तुमचा स्टँड घेता येत नाही. यावर अभिजित सावंत थोडंफार एक्सप्लेनेशन देतात. असं नाहीये निक्की बरोबर बोललेलं आमच्या सदस्यांना चालत नाही, त्यांना त्यांच्या सदस्यांना चालत नाही वगैरे असं थोडं चालू होतं. आणि जेव्हा काही विषय झालेले होते आर्याचा वगैरे विषय, तेव्हा तुम्ही स्टँड का घेतला नाही आर्याकडनं? तर तो सांगतो अभिजित सावंत की नाही, मला आर्याचं हे वैयक्तिक पटलेलं नाही, ते एक सेल्फिश आहे आणि तिला तिचं आहे, तिला ग्रुपचं वगैरे काही देणं घेणं नाहीये, त्यामुळे मी हा काय स्टँड घेतलेला नाहीये. यावर अंकिता सुद्धा एक्सप्लेनेशन देते की जर तसं असेल अभिजितचं तर तो इंडिव्हिज्युअल त्याची मैत्री ठेवू द्या, आम्हाला त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. तर ग्रुपच्या जर विरोधात काय आलं तर तुम्ही बोलायला पाहिजे. खरं हा लीडर म्हणून काय बोलत नाही, हे अशावर यांचं हे होतं. त्यानंतर आर्याकडे येतो, आर्याचं कौतुक केलं जातं, तू चांगला गेम खेळलीस किंवा हे केलं. आणि आर्याला वाचवायला तुम्ही का सगळेजण पुढे आला नाही? प्रत्येकानं आपापला गेम खेळला, आपल्याला वाचवायचं बघितलं. खरं आर्याला वाचवायला तुम्ही का बोलला नाहीत? कोणी काही केलं नाही. मग आर्याने तिचा इंडिव्हिज्युअल गेम खेळला तर चुकलं कुठं? आर्या इरिनाला नॉमिनेट करायचं म्हणून तिनं काही केलं नाही. खरं आपण सर्व्हाइव्ह व्हावं म्हणून तिनं इरिनाला नॉमिनेट केलं. हा गेम बरोबर होता, यामध्ये काही नव्हतं. खरं आर्यानं सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं, ही गोष्ट पण दाखवून द्यायला पाहिजे होती रितेश देशमुख यांनी, की तुमच्या ग्रुपनं ठरवलेलं होतं की त्यांच्या ग्रुपमधल्याच लोकांना मॅक्झिमम नॉमिनेट करायचं, तर तू हे असं करू नको. बघू आता याचे परिणाम पुढे काय होत आहेत. अंकिताचं तू आठवडाभर दिसली नाहीस. खरं आठवड्याच्या शेवटी तुझं दाखवलंस, जे आर्याच्या जेवणावरनं बाचाबाची झालेली असते त्यावरचं. आणि तुम्ही सगळेजण टीम बी एकत्र आला, पॅडी असतील, डीपी असतील, त्यानंतर अंकिता असेल, आणि तुम्ही ह्या विरोधात बोलला, हे अतिशय उत्तम झालं. रितेश देशमुख बोलतात. त्यानंतर वर्षा उसगावकर यांचा नंबर येतो. वर्षा उसगावकरांना सांगतात तुम्ही आठवडाभर गायब होता. वर्षा उसगावकर ते म्हणतात त्याच गोष्टी, निक्की बरोबर तेच बोलणं. परत तुम्ही नंतर म्हणणार तुम्ही विषय ताणवता वगैरे. तर ते मला पटलं नाही, म्हणून मी या आठवड्यात जरा थोडं लांब होते म्हणून. परत तो वैभवचा, म्हणजे अरबाज 2चा वैभव. तुम्ही अरबाजच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळ्या गोष्टी करता. निक्कीला समोर जाऊन तुमची भिडण्याची कॅपॅसिटी नाहीये. इरिनाला जेव्हा वाईट साईड बोललं तेव्हा तुम्ही अरबाजला कोपऱ्यात घेता दरवेळी, आणि त्यानंतर सांगता की असं बोल, तसं बोल, हे बोल. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही समोर जाऊन बोला, नाहीतर तुमच्यामध्ये काही अर्थ नाहीये, हे महाराष्ट्राचे प्रेक्षक म्हणत आहेत. वैभवला, आर्याला वैभव जे बोललेला असतो, तुला झोडपेन झाडपेन वगैरे जे असं असेल तर हे चुकीचं आहे, आणि हे असं बोलणं मला खपणार नाही वगैरे, त्याच्यावरून वैभवला बोललं जातं. पुढचा नंबर येतो अरबाजचा. अरबाजला सांगितलं जातं की तुला निक्की एक पाय पुसणं म्हणून वापरत आहे, तुला जेव्हा वापरायचं तेव्हा वापरते, इतर वेळी तुला सोडून देते. खरं तू दरवेळी वेलकम जसं पायपुसणीवर लिहिलेलं असतं ते तयार असतोस. खरं निक्की तुझा पूर्णपणे वापर करून घेत आहे, आणि तुमचा म्हणजे तुमचा कोणाचाच गेम नाहीये, ग्रुपचा गेम नाहीये, हा निक्कीचा गेम आहे, आणि तुम्ही निक्कीचे सर्व अंडर आहात, निक्कीचे तुम्ही गुलाम आहात. पुढचा नंबर असतो सूरजचा. सूरजचं कौतुक केलं जातं की तू म्हणतोस की आर्याबद्दल जे झालेलं असतं अत्याचार जिथं असेल तिथं सूरज तुझ्या विरोधात उभा राहील, म्हणजे बरोबर बाजूला उभा राहील, या सर्वांच्या विरोधात जाईल वगैरे. परंतु सूरज, तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात घडलं तेव्हा तुम्ही गायब झाला होता. असं चालणार नाही नुसतं बोलून, तर तुम्हाला जे असेल ते कृतीमध्ये घ्यावं लागेल. वर्षा उसगावकरांकडे पडत येतं. वर्षा उसगावकर, तुम्ही आता दिसायला पाहिजे कॅमेऱ्यामध्ये, तर त्यानुसार तुम्ही ठरवा. आता आजचा जो आहे शनिवार संपलेला आहे, आणि आता रविवारचा उद्याच्या एपिसोडमध्ये नवीन पाहुणे येणार आहेत असं तर सांगितलेलं आहे. बघू नक्की येते तरी कोण कोण, आणि यामध्ये कदाचित वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे असं सगळ्यांना वाटत आहे. बघू अभिजित बिचुकले येत आहेत का राखी सावंत येत आहेत ते. तर हे आल्यावर तर आणखीन वेगळी मजा घडत राहील. तर बघायला विसरू नका बिग बॉस आणि बिग बॉसचे रिव्ह्यू. धन्यवाद.